महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारानंतर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद क्षणी संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना अंत्यविधीनंतरच राजकीय वर्तुळात नेतृत्वाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुढील नेतृत्व कोणाकडे जाणार यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मंत्रिमंडळात स्थान देत उपमुख्यमंत्री करावे अशी अप्रत्यक्ष मागणी त्यांनी केली आहे. झिरवळ म्हणाले, सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे की सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात आणावे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत, आता वेगळे राहून चालणार नाही. या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले आहे. दरम्यान अंत्यसंस्काराच्या वेळी पार्थ पवार आणि जय पवार हेच प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसून आले. इतर नेते खाली बसलेले असताना पार्थ आणि जय पवार केंद्रस्थानी दिसल्याने अजित पवारांचे राजकीय वारसदार कोण यावर चर्चा रंगू लागली आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, बारामतीचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी पक्षासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. पवार कुटुंबाची पुढील राजकीय रणनीती काय असेल, उपमुख्यमंत्री पदाबाबत काय निर्णय घेतला जाईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दिशा कोणती असेल याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.